उठले का तुम्ही? तुम्ही ब्रश वगैरे करा, मी लगेच चहा मांडते. सर्वजण उठले का? होय, आता सर्वजण उठले. सगळ्यासाठी एकाला चहा मांडून घे. काय एकासाठी मांडत बसतं. फक्त चिंटू जरासा उशिरा उठते तर त्याच्यासाठी नंतर मांडजो. आणि विहान भाऊजी तू आले तर उठलेच असन. विहान दादा उठले असन ना, तर त्यांना आवाज द्याल तुम्ही, म्हणजे सगळ्यांना मी चहा देते आणि तुमचंही मोकळं होते का? मी ब्रश करतो आणि सगळ्याला मी ब्रश करायला लावतो. आजीला उठून द्यायला लागं, नाही तर आजी उठली का नाही उठली, का वेळची उठली तर वेळची उठली असेल तर तिला लवकर चहा पाहिजे, तर करून घे तू चहा आणि आम्ही करतो मग तोपर्यंत ब्रश, तोपर्यंत शिजतेच चहा. बाई तुम्ही सगळेजण ब्रश करून घ्या आणि मी लगेच चहा मांडते, सगळ्याला ते पाणी वगैरे देऊन देते आणि चहाही देऊन देते. काल बाई एक चांगलं झालं, आता सून आली तर जरासं काय बरं सकाळी उठल्या जायला चैन भेटलं. नाही तर सकाळी उठलं का काळजीच लागे सकाळपासून. हे करावं लागते हे करावं लागते, चहा मांडा, असं करावं लागते तसं करावं लागते. काय बरं एक काम हलकं होते ना सून आली तर. दार जीवाले आपल्या कोणतं ना कोणतं काम करतेस ना, नाही 10 कामं केली एक तर काम करते, तेवढंच काम कमी येते. लक्ष्मी आली का त्याच्यापेक्षा हलकं होते का. आपल्या डोक्याला आपण सगळं सोडूनच देणार आहे. आता दोघीच्या भरशात टाकलं का बस लाजोरा का निघालं. आता काय आपल्याला गाव करायचे दिवस आले, आता आपले वाले सुखाचे दिवस, आता सुख घ्यावं आपण. तुझीन सांगितलं तर इथं चहाचा आणि साखरेचा डब्बा आहे. चल बाई चहा घेते आणि लवकर गंज घेते आणि लगेच मांडून घेते, सगळ्यांचा चहा करून घेते. चांगलं दूधही पाहते, फ्रीजमध्ये दूधही असेल, रात्रीच आणून ठेवते म्हणते. नाही झाला का ब्रश वगैरे करून? थांब आता इरावती चहा आणते, बस तू तोपर्यंत. मी तोपर्यंत पेपर वाचून घेतो. तोपर्यंत चहा येते. हो आपलं काय बसायचंच काम आहे, आता आणून दिलं ते घ्यायचं. नेहमीच धंदा आहे तो. देवाचं नामस्मरण करत जाय, अधिक गमते. नाही गमलं तर जराशी बाहेर बसत जाय. हो आता दिवस रात्र मी देवाचं नामस्मरण करतो आणि गमलं नाही तुम्ही मैत्रिणी बसायला जात असतो. माय काय एकटा जीव सदाशिव काय म्हणतो आम्ही नाही काय एकटा जीव कायचा आहे तू? आम्ही एवढे नाही बोला चालले एकटा जीव काय म्हणतो. म्हटलं का मला बेकार वाटते, अशी नको बोलत जाऊ. अरे इरावती तू तर चाय घेऊन नाही आली आणि तशी झाली तू. कहून चहा नाही आणला? हो आता माझे दिवस गेले, आता तुमची लाईनी सून आहे. ते म्हणे मी चहा मांडतो म्हणे, तेच मांडून राहिली. मी फक्त ब्रश करा म्हणे तुम्ही, मी आणून देतो मला सगळ्याला तिथं. असं करत असते काय? म्हणजे ती आली म्हणून का तू तिच्यावर पाहून राहिली काय? तेव्हा पोरीच्यावर सगळं नको टाकू ना. काय जास्त मोठी पोरगी आहे का ती? एवढं सुनीवर हे नको टाकू, बर्डन नको देऊ जास्त सुनीले. हो म्या नाही म्हटलं तिले, तेच म्हणे आणतो म्हणून. असे आहे बा तुम्ही. मी काही केलं नाही का तुम्ही असे बोलता? मला रिकामी चांगली दिसत आहे ना. तसं नाही आहे, नवीन पोरीला जास्त प्रेशर देऊ नको घरात. राहू दे ना, बसते ना तिले. आता सुनीच्या हातचे खायचे दिवस आले तिचे, मी खाल्लं का मा सुनीच्या हातचं. तसं आता तिचे दिवस आले, घेऊ दे ना तिले आनंद. झालं ना, लय दिवस तिने कष्ट केले, बघ दे आता. कवा इरावती येईले देवदर्शनाला पाठवून दे ना, नाही तर तू आपणच घेऊन जाऊ. जवळपास कोणतं तीर्थक्षेत्र आहे तर तिथं घेऊन जा येईले. हो मी तेच म्हणत होती. आणि आता विहांची हळदही न्याय लागते. देवीपाशी आपलं कुळदेवत आहे ना तुळजाभवानी, तर तिथं आपल्याला पापड गिक्सा सगळं घेऊन जावं लागते आणि तिकडूनच आणावं लागते. मग देवदर्शनही होते. तुळजाभवानीला जाऊ आपण आणि ते करून घेऊ, देवदर्शन होते आणि यायचंही होते. हो बाई, पहिले हळद न्याय लागते आणि देवदर्शन घ्यास लागते, त्याच्याशिवाय शुभ कार्यालय आपल्या घरच्या सुरुवातच नाही होत. देवीपाशी पत्रिकाही द्यायला लागते देवीले, तेव्हा आपल्या घरचं शुभ कार्य होते म्हटलं. आणि हे यायले नाही तरी यायले दर्शनाला न्याय लागते, घेऊन जाऊ. मग ते आल्यावर तर डबल देवदर्शन होते जायचं. आणि आता नाही तरी चाललं ना, आपली गाडीच आहे आणि आपण चाललो जाऊ सारे जण देवदर्शनाले. तुम्हाला जसं जमत असेल तसं करा. आणि विहानला न्याय लागून का तुम्हाला? विहांशिवाय कसं काम जमणार आहे? विहांच्या लग्नाची हळद नेऊन राहिलो तर आपण. मग त्या निमित्ताने यायचं, दोघाचं देवदर्शन होते. मग करून टाका कोणत्या दिवशी. तर आता लग्नाची लवकर तयारी लावा तुम्ही. आता काय लग्न 2-4 दिवस राहिलो. तुमच्या बाबा गिबाचा फोन आला असेल ना एवढ्यात? फोन चालूच राहते, काय कसं आहे विचारपूस चालूच राहते. त्याचं काय मस्त आहे, त्याच्या इथं भरली धमधूम आहे म्हणते लग्नाची तयारी. आपण तर एवढी नाही, आपलं सारं ठेक्यान दिलं तर आपलं काही टेन्शन नाही आहे. जे रीतिरिवाज आहे ते तर करावं लागल. ते का पैसे देऊन करत असते का बाबू? जे रीतिरिवाज आहे ते तर आपल्याला पाळावंच लागल. बापरे सुनबाई ना, तर चहा घे तर भला मस्त बनवला. पण माना लागन सुनबाई, मस्त चहा बनवला. पण बाबा तुम्ही काही म्हणून राहिले, चहा सारखा चहा असं काही वेगळं बनवलं मी चहा? उलट माझ्या हातचा गोड वगैरे झाला का तुम्हाला? नाही एकदम मस्त, बरोबर साखर बरोबर त्याच्यात, चहा सर्व व्यवस्थित, म्हणजे सगळं आहे त्याच्यात मस्तपैकी, बरोबर अद्रक सगळं व्यवस्थित, एकदम चांगला चहा झालेला. बेस्ट क्वालिटीचा चहा बनवला पण तू सुनबाई. पण माना लागन खरंच, पण सगळं बरोबर टाकलं, थोडंसं कमी जास्त झालं नाही. चहात फरक असते ना. तुझ्या हाताला पण लय चव दिसून राहिली मला. चहातच तू एवढा सुंदर चहा बनवला. माना लागन मस्त केला. मी तर आतापर्यंत पेला नाही असा कधीच्या. आली तेव्हापासून पिंटू भाऊजीला बघून राहिली, पण पिंटू भाऊजी तर दिसतच नाही. मला नेहमीच सांगत होते पिंटू भाऊजी करून हे, पण मला पिंटू भाऊजी दिसूनच नाही राहिले. कुठं गेले ते? तो काय तिकडे शिकायला दूर आहे, तर तो काही येत नाही जास्त वेळा. एखाद्या डावाला आलं मागं होता तो, आणि आता तर काही आहेच नाही ना. तो विहांच्या लग्नात ओळखी करून घेतो चांगली, तेव्हा होते तुझी ओळखी त्याच्यासोबत. लग्नाच्या वेळेस त्याला 15 दिवस राहाच लागन. त्याला चांगलं मी सांगितलं आहे 10-15 दिवस सुट्ट्या काढ म्हणून. तू तिकडलं कामापेक्षा हे आता दादाचं लग्न महत्वाचं आहे म्हणून येतो म्हणे तो. त्यांना सगळं केलं म्हणते. त्यापासूनच त्यांना बुकिंग केलं दादाच्या लग्नासाठी आले. चांगलं आहे ना, आलेच पाहिजे. ते गमत नाही, पण आता शिक्षण आहे आणि जॉब करते तर राहून राहिला तो.
पण आम्ही म्हणजे जॉब केल्यापेक्षा आपल्या घरचंच काम करणं. पण तो म्हणते नाही त्याची इच्छा आहे तर करू द्या, जेवढ्या दिवस करून तेवढ्या दिवस मग आलं का जीवर सोडून देईन. काय काय करायचं आहे तर. मला त्यांची इच्छा आहे, शिकले सवरले आहे ते, तर करू द्या ना त्यांना जॉब. जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस, ज्या दिवशी नाही मन लागलं तर येता येते ना आपल्याकडे आहे तर. चला आई, मी आता पोहे बनवते तुमच्यासाठी सर्वांसाठी नाश्त्याला. तर सर्वांना पोहे चालते ना की अधिक दुसरं काही बनवू मी? कोणाला उपवास वगैरे आहे का? हो बाई, आपल्या घरी उपवास तर कोणीच नाही करत. पोहेच कर चांगले मस्त, त्या हातचे होऊ दे पोहे. आता मला चहा तर लयच आवडला त्या हातचा, प्रशंसा करायच्या लायकीचाच चहा केला पण त्या बाई, मस्त केला. आता पोहे मस्त होईल त्या हातचे, मला असं वाटते. असं नसते, जमलं तर जमून जाते, नाहीतर कधी कधी चुकतंय, असं असते आई. भट्टी बैठे जमली. असं झालं का आता काही करायला लागत बाई, झालं आता कामच झाले. तू देवपूजा केली म्हणते, सुनबाई सांगून राहिली सकाळी उठली, एवढ्या सकाळी काय उठली? मग दिवस बोर जाते ना, मला तर दिवस बोर जाते. मला शेवटी बाहेर मैत्रिणी नाही बसायला लागते. एवढं सकाळी उठत नव्हतं उद्यापासून. आपलं 7 वाजता उठायचं होते ना आपले कामं. कोणते काम आहे आपल्या घरी? भांडे घासायला येते रमी, आता थोड्या वेळाने भांडे घासायला रमी येते. आपले चहा गीचे नाश्ता गिस्त्याचे भांडे होऊन देते आणि तेच घासते. एक स्वयंपाकाली बाई येते, त्याच्यानंतर फक्त वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायला लागत, झाले कामं. मग कोणते काम आहे आपल्या घरी दिवसभर? हो आजी. बाई इरावती बाई आहे का घरी? दे बरं त्याला आवाज दे, तू काल देतो मी देतो. इरावती ताई ये ना इकडे. का रमे आली? हे वय मायवली सून लाईनी पाहिली असं ना त्या इले कधी? एकदा पाहिलं तुम्ही आईले शाळेत जाताना, ते काले मला वयकते इरावती ताई. कोणाचं लक्ष राहते? काय वयकत असन बाई, वयकते का मला तू ताई? पण तुम्हाला पाहिल्यासारखं वाटून राहिलं, दिसल्या असन पण एकदम काही ओळखत नाही. आता पण आई म्हणत होत्या मला रमाताई करे रमाताई. तर मग आता मला असं वाटलं का नाही बा तुम्हीच असन म्हणून. आणि आता खरंच आता तुम्हीच होय, आता माहिती झालं. आता ओळखी ठेवन मी काय? ठेवशील नाही तर काय, आपल्या घरी रोजच या लागते तिले, ठेवाच लागते. माझी चांगली मैत्रीण रमी. समजून सांगून तुम्ही तुले. हो ताई इराताई, आज तर तुमच्या आंघोळ गिंगोळी व्हायची नाही तर बातच उरकते तुमचं. या सुनी नक्षा पाणी केलं ना म्हणून नाही केलं आंघोळ गिंगोळ. आता पण माई आंघोळ होऊन जात असते. भांडणं रमासाठीच्या तिने भांडे घेणे घासले असन तर मांडीच्यासाठीच्या. आपल्या घरी पोहे आहे ना, आताच तर पोहे केले. पोहे देतील मग चहा मांडते. देऊ का यांना पोहे? विचाराची गोष्ट का, देऊन देतील पोहे. आपण देऊन देतील मग मग चहा तिच्यासाठी अधिक. कसं होत आहे, मी तुम्हाला पोहे देते. हो रमे, चांगली आहे, पहा गेली सून चांगली आहे. हो पाहायला गेली चांगली आहे, मस्त आहे तुमची सून तर. मस्त वाटून राहिली, बोलायला चांगली वाटते. सांगून तुले काय झालं कच झालं, वेळेवरच करा लागलं माय लगन. काय करतं, वेळ पाहिली तशी करा लागते. द्या ना, जे झालं ते झालं. जाऊ द्या, चांगलं झालं. आपली सून आपल्या घरी आली, हे बरं झालं. काय झालं मग सांगा. आता सुनीत एकदा सांगू नका, म्हणजे ऐकू विकू गेलं तिला बेकार वाटन ना. हो मग नंतर सांगा. मग बाहेर गेल्यावर आपण दोघी सांगा मी तुले काय झालं काय नाही, कहून लवकर लग्न करायला लागलं वेळेवर, ते सगळं सांगून तुले. मग हो इरावती, मोठ्या सुनीचा फोन घेऊन आलता काय? हो धामधूम आहे करते ते. मी थोडंसं बोलतो आणि ठेवून देतो तिचा फोन.